हाय फ्रेंड्स, सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण एकदम छान अशी सांडग्याची झटपट चविष्ट चमचमीत झणझणीत आणि तेवढीच मस्त अशी सांडग्याची रस्सा भाजी कशी करायची ते पाहणार आहे। वाटण न घालता आपण झटपट मस्त अशी चविष्ट सांडग्याची रस्सा भाजी बनवलेली आहे। तुम्ही पण एकदा बनवून बघा। तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। इथे बघा, सर्वप्रथम मी 1 वाटी सांडगे घेतलेले आहेत। हे आपण मिक्स डाळीचे सांडगे बनवलेले आहेत, एकदम चविष्ट असे। आता हे 1 वाटी मी सांडगे घेतलेले आहेत। आता आपण बिना वाटण घालता भाजी बनवणार आहे। त्यासाठी मी इथे 2 कांदे घेतलेले आहेत, ते मी असे कट करून घेते। एकदम बघा, कांदे छोटे आहेत त्यामुळे 2 घेतलेले आहेत। बघा, एकदम बारीक असा मी कांदा इथे कट करून घेते। बघा, कांदा आपला कट करून झालेला आहे। कढीपत्ता, थोडीशी कोथिंबीर पण घेतलेली आहे। सर्वप्रथम आपण सांडगे भाजून घेणार आहे, म्हणजे भाजीला चव छान लागते। तुम्ही सुकी भाजी बनवा किंवा पातळ भाजी बनवा, थोडंसं तेल टाकायचं आणि सांडगे भाजून घ्यायचे, म्हणजे भाजी पटकन शिजली जाते, छान असे चविष्ट भाजी बनते। बघा, मस्त असे सांडगे भाजून घ्यायचे, एकदम चविष्ट भाजी बनते। थोडंसं 2 चमचे होईल एवढं मी तेल घातलेलं आहे आणि छान असे हलक्याशा लालसर कलरवर हे सांडगे खमंग असे भाजून घेतलेले आहेत। सांडगे मी काढून घेते। इथे बघू शकता, मी सांडगे काढून घेते आणि थंड करून घ्यायचे आहेत। इथे बघा, प्लेटमध्ये मी सांडगे काढून घेतलेले आहेत। आता त्याच कढईमध्ये आपण भाजी बनवणार आहे, त्यासाठी थोडंसं तेल घातलेलं आहे, थोडीशी मोहरी, थोडेसे जिरे घालायचे, 7 ते 8 कढीपत्त्याचे पाने घेतलेले आहेत, ते पण घालून घेते। कढीपत्ता चांगला परतला की त्यामध्ये कांदा घालायचा। इथे बघू शकताय, तेलामध्ये मी सगळा कांदा घालून घेते आणि चांगला परतून घ्यायचा। या पद्धतीने कांदा मी इथे चांगला भाजून घेणार आहे। बघा, आता इथे कांदा आपला चांगला भाजतोय तोवर आपण दुसरीकडे बघा, इथे बघू शकताय मी कांदा भाजून घेते। कांदा एकदम लो फ्लेमवर ठेवायचा। इथे हे थोडं थंड झालेलं आहे, यातलेच 2 ते 3 चमचे मी इथे सांडगे घेतलेले आहेत आणि थोडंसं वाटण करून घेते। जाडसर असं हे थोडं वाटून घ्यायचं आणि हे भाजीमध्ये घालणार आहे, म्हणजे छान भाजी मिळून येते। बघा, इथे आपला कांदा पण चांगला परतलेला आहे। आता त्यामध्ये आपण मसाले घालून घेऊया। जास्त मसाले घालणार नाही, कमी साहित्यात चविष्ट भाजी बनवणार आहे। थोडीशी हळद इथे मी घालून घेते आणि त्यामध्ये आपण लाल मिरची पावडर, लाल तिखट आपण घालणार आहे। आपलं घरगुती लाल तिखट मी 1 चमचा घातलेला आहे। त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालते, मिक्स करून घेते आणि जे सांडगे आपण भाजून घेतलेले आहेत ते यामध्ये घालून घ्यायचे। हे चांगलं मी कांद्याबरोबर मसाला आपला घातलेला लाल तिखट सगळं मिक्स करून घेतलेलं आहे। आता मी इथे सांडगे पण घालून घेते आणि मसाल्यासोबत मिक्स करून घेते। मसाल्यांचा फ्लेवर यामध्ये उतरतो आणि छान भाजी तयार होते। 2 मिनटं हे मी परतून घेतलेलं आहे। आता यामध्ये मी गरम पाणी घालणार आहे। इथे मी रस्सा भाजी बनवते, त्यामुळे 3 ते 3.5 वाटी मी पाणी घालते। तुम्हाला जेवढी भाजी बनवायची असेल तसं तुम्ही पाणी घाला, पण पाणी गरमच घाला। आता इथे मीठ घातलेलं आहे चवीनुसार। छान असं रस्स्याला आपल्या उकळी आलेली आहे, मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये जे आपण वाटण केलेलं आहे, सांडगे वाटलेले आहेत, ते आपण घालून घ्यायचं आणि यामध्ये भाजलेलं शेंगदाण्याचं कूट पण थोडं घालून घेते। तुम्ही फक्त हे वाटण घालू शकता किंवा फक्त तुम्ही शेंगदाण्याचं कूट घालू शकता। थोडंसं शेंगदाण्याचं कूट घालते, भाजी छान चविष्ट तयार होते आणि मिळून येते। मिक्स करून घेते मी, 2 ते 3 चमचे मी कूट घातलेलं आहे आणि या पद्धतीने थोडं अर्धवट झाकण ठेवून 7 ते 8 मिनटं आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे। बघू शकता, इथे छान असं मी हे शिजवून घेतलेलं आहे। आता आपण चेक करायचं कसं शिजलं आहे ते। बघा, छान असं आपले सांडगे पटकन शिजले जातात। बघा, एकदम मऊसूद असं हे शिजलेले आहेत। बघा, एकदम छान असे इथे भाजी तयार झालेली आहे। मी गॅस बंद केलेला आहे। बघा, मस्त आपली छान चविष्ट कमी साहित्यात तेवढी झणझणीत चमचमीत तरी मस्त अशी सांडग्याची झटपट अशी भाजी तयार झालेली आहे। मस्त छान होते बघा, एकदम चविष्ट अशी। नक्की एकदा करून बघा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।